पहाटेचा मंद गारवा, प्रसन्न वातावरण आणि आपल्याला ऐकू येत असलेली स्वर साधना, हा दुग्ध शर्करा योग जुळून आलाय. माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी आणि संध्या कुलकर्णी यांच्या उत्कृष्ट संगीतमय आयोजनातून. निमित्त होते अर्थातच दीपावलीची पाडवा पहाट. होय, विचारधारा, संस्कार आणि संस्कृतीची नगरी या परंपरेला साजेशी अशी दीपावली पाडवा पहाट वर्ष 27 ही संगीत महफिल नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. पहाटेच्या सुमारास श्री विघ्नहरण गणेश मंदिर प्रांगण, DGP नगर क्रमांक 1 येथे ही संगीतमय वातावरणात पाडवा पहाट कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी महापौर नाशिक महानगरपालिका सतीश नाना कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. संध्या अभिजित कुलकर्णी व वैभवदादा कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा संगीत सोहळा अविस्मरणीय ठरला. अमोल पाळेकर प्रस्तुत स्वरसाधनेचा वाद्यवृंद आणि झी मराठीवरील प्रसिद्ध कलाकारांनी सादर केलेल्या गायकीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. झी सारेगमप मराठी पर्व 18चे महाविजेते व इंडियन आयडॉल हिंदीचे उपविजेते नचिकेत लेले, आम्रपाली पगारे, आसावरी बोधनकर आणि स्वरा थोरात यांनी विविध भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत आणि रेट्रो गाण्यांनी संगीत महफिलीत रंग भरले. या दिवाळी पाडवा पहाट मैफिलीत बहारदार गायकीने गायकांनी रंगत आणत विविध गीतांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. रसिक प्रेक्षकांनी या संगीत सोहळ्याचा मनमुराद आनंद घेत गायकांना उत्स्फूर्त दाद दिली. आली माझ्या घरी ही दिवाळी, तोच चंद्रमा नभात, काळ देहासी आला खाऊ, चाफा बोलेना, शुक्र तारा मंदवारा यासारख्या गीतांनी रसिकांना पहाटेच्या या मंगल क्षणी संगीताचा अपूर्व आनंद प्राप्त करून दिला. चिन बिसराई सुरत पिया, सफा बोले ना, सफा चाले ना, बाई बाई मन मोरा साथ सब सारा के भात रे पहाटे, आली माझ्या घरी ही दिवाळी, ओळखून आली सारी तुझी कटाक्ष भोळा, आकाशी झेप घेरे पाखरा, कानडा राजा पंढरीचा, विसचार झाले म्हणा, आजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा, लग मंजुळ महिनेच नारी ग, भोराच्या मानाचा रटवल मानाचा, शुक्र तारा मंदवारा, तू असा जवळी रहा, चंद्र आहे साक्षीला, सहो नूरानी चेहरा, काली दुलबेरी गागा मागुळे आधी रातमा, याकाच्या तोरणार कर के श्रृंगार, मेरे ढोलना तुम पे हजारों की आंखें, बचना है हसीनों लो मैं. वाद्यवृंद संयोजन अमोल पाळेकर यांचे होते, तर वाद्यवृंद झी मराठी उत्सव नाट्यांचा फेम वादक यांनी उत्कृष्ट साथ दिली. निवेदन प्रणेता भाटकर यांनी केले, तर ध्वनी संयोजन सचिन तिडके यांचे होते. आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्या कुलकर्णी यांनी दिली.
दिवाळी हा सण आनंदाचा, उत्सवाचा आणि परंपरेचा आहे आणि ती परंपरा जपण्यासाठी आणि आपल्या युवा पिढीला याचं महत्व निर्माण होण्यासाठी गेल्या 27 वर्षापासून अगदी मंगलमय वातावरणामध्ये विघ्नहरण बाप्पाच्या दर्शनाचा सुद्धा आपल्या सगळ्यांना लाभ घेता येतो आणि तिथेच वेगवेगळे सेलिब्रिटी गायक यांना बोलून हा पाडवा पहाट गोड करण्याचा नानांचा उद्देश होता आणि गेल्या 27 वर्षापासून अखंडपणे हा कार्यक्रम सुरू आहे. अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम आजचा पार पडलेला आहे. आपल्या सगळ्यांना हे मी आव्हान करते की ही दिवाळी आपण पर्यावरण पूरक करूयात आणि सगळ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करून आपण ही दिवाळी साजरी करूयात. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. या कार्यक्रमात शहरातील मान्यवर नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी स्वागतोत्सुक होते श्री विघ्नहर गणेश देवस्थानचे कार्यकारी अध्यक्ष बापूसाहेब कुलकर्णी, DGP नगर 1 हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अरुण दोदे, रमाई ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विशाली पिंगळे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सुनील बच्छाव हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात समता ज्येष्ठ नागरिक संघ, अमाप ज्येष्ठ नागरिक संघ, सार्वजनिक उत्सव समिती, श्री विघ्नहरण महिला हरिपाठ मंडळ, वंदे मातरम प्रतिष्ठान व आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान यांचा उत्साहपूर्ण सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री सतीश नाना कुलकर्णी यांनी सर्व कलाकार, संयोजक, कार्यकर्ते आणि उपस्थित रसिकांचे मनपूर्वक आभार मानले. नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. दीपोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पाडवा पहाट संगीत मैफिलीनं नाशिककरांच्या मनात अमिट ठसा उमटवलाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.